श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोतेहो, ऐकूयात भजनदीप हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात सरस्वती भजनी मंडळ सातारा यांनी सादर केलेली काही सुमधुर भजने. नमस्कार, मी सौ वैदेही विश्वनाथ पुरोहित. माझं माहेर कोकणात. तेथे मी इतके वर्ष भजन गाणं शिकले होते. ती माझी मनापासूनची आवड. सासरसुद्धा संगीत. माझे मिस्टर संगीत शिक्षक आहेत, त्यामुळे ही आवड जोपासली गेली. तेथे नवीन सख्या मिळाल्या. भजन शिकायची सगळ्यांची इच्छा, आवड बघता भजन ग्रुप तयार करण्याचे ठरवले. 6 जणी मिळून तयार झालेला ग्रुप आज 11 जणी आहोत. मला वाटतं देवाचं नामस्मरण किंवा भजन हा प्रभावी भक्तीचा एक मार्ग आहे. जेव्हा संगीत साधनेच्या लयीत भजन म्हटले जाते, तेव्हा त्याच्या सुंदर स्वरमधुर्यात माणूस खूप आनंद घेतो असे वाटते. मी सौ वैदेही पुरोहित, आसावरी आफळे, अश्विनी दीक्षित, सुनीता साखरे, अपूर्वा महाजनी, दीपा ढवळीकर, संगीता येवले, योगिता मुळे, सुचेता मारुलकर, साधना कोडुले आणि अपर्णा नाईक. हार्मोनियमवर साथ देणारे श्रीयुत विश्वनाथ पुरोहित. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमस्कार. सरस्वती महिला भजनी मंडळाच्या या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मी विश्वनाथ पुरोहित, मला खूप आनंद होतोय. कोणत्याही कार्याची सुरुवात गणेश स्तवनाने किंवा वंदनेने करण्याची आपली भारतीय परंपरा आहे. आदिकालापासूनच ही परंपरा आपल्याकडे आहे, कारण गणेश हा सुखकारक आहे. म्हणून या भजनाच्या कार्यक्रमाची सुरुवात गणेशाला वंदन करून आपण करूया. ऐकूया. गणरायाला पहिले वंदन, प्रसन्न व्हावे हो शिवनंदन. गणरायाला पहिले वंदन, गणरायाला पहिले वंदन, प्रसन्न व्हावे हो शिवनंदन, प्रसन्न व्हावे हो शिवनंदन. गण
विघ्नहराया भक्तासाठी, विघ्नहराया भक्तासाठी सदा असावे आमुच्या पाठी, सदा असावे आमुच्या पाठी. भक्तजनांची भावी दाटी, भक्तजनांची भावी दाटी, हीच प्रार्थना हो शिवनंदन, हीच प्रार्थना हो शिवनंदन. गणरायाला पहिले वंदन, गणरायाला पहिले वंदन. प्रसन्न व्हावे हो शिवनंदन, प्रसन्न व्हावे हो शिवनंदन. गणरायाला पहिले वंदन, गणरायाला पहिले वंदन, गणरायाला पहिले वंदन. नुकतंच शारदेचं नवरात्र संपन्न झालेलं आहे आणि या नवरात्रात माळेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. फुलांच्या सजावटीनं जगदंबा ही आनंदित झाली आणि त्यामुळं तिला नर्तन करीत दर्शन दे असं भक्त कामना करतोय. ऐकूया, हासत ये अंबे नाचत ये, फुलांचा झेला झेलीत ये. हसत ये अंबे नाचत ये, हसत ये अंबे नाचत ये, फुलांचा झेला झेलीत ये, फुलांचा झेला झेलीत ये. पायीचे पैंजण वाजवीत ये, पायीचे पैंजण वाजवीत ये. भक्तांच्या हाकेला धावत ये, भक्तांच्या हाकेला धावत ये. हळदी कुंकू लावीते ग, हळदी कुंकू लावीते ग. चरणी मस्तक ठेवीते ग, चरणी मस्तक ठेवीते ग. हसत ये अंबे नाचत ये, हसत ये अंबे नाचत ये. फुलांचा झेला झेलीत ये, फुलांचा झेला झेलीत ये. पायीचे पैंजण वाजवीत ये, पायीचे पैंजण वाजवीत ये. भक्तांच्या हाकेला धावत ये, भक्तांच्या हाकेला धावत ये. हळदी कुंकू लावीते ग, हळदी कुंकू लावीते ग. चरणी मस्तक ठेवीते ग, चरणी मस्तक ठेवीते ग, चरणी मस्तक ठेवीते ग. गणेशाला दुर्वा खूप आवडतात व दुर्वांकुर मस्तकी धारण केलेल्या गणेशाचं रूप खूपच मोहक दिसतं. ऐकूया, मस्तकी दुर्वांकुर मोरया, दिसे किती सुंदर. मस्तकी दुर्वांकुर मोरया, दिसे किती सुंदर मोरया, दिसे किती सुंदर मोरया, दिसे किती सुंदर. चतुर्भुज हा असे गणपती, चतुर्भुज हा असे गणपती. पाशांकुश हे धरिले हाती, पाशांकुश हे धरिले हाती. मोदक हातावर मोरया, दिसे किती सुंदर मोरया,
नवरात्राच्या समाप्तीला म्हणजे विजयादशमीला देवदेवतांच्या पालख्या निघतात, अशी आपली परंपरा. तेव्हा देवीला भक्त म्हणतो, आई अंबे जगदंबे तुझी हौस पुरवीन, तुझी पालखी गावात मिरवीन. आई अंबे जगदंबे तुझी हौस पुरवीना, आई अंबे जगदंबे तुझी हौस पुरवीना, तुझी पालखी गावात मिरवीना, तुझी पालखी गावात मिरवीना. पहिले पूजिले तुळजापूर, पहिले पूजिले तुळजापूर, मग मारिले महिषासूर, मग मारिले महिषासूर. हळदी कुंकू ग तुला मी वाहिना, हळदी कुंकू ग तुला मी वाहिना, तुझी पालखी गावात मिरवीना, तुझी पालखी गावात मिरवीना. 9 दिवसांचे नवरात्र, 9 दिवसांचे नवरात्र, घरी दुर्गाचे घट मी मांडीना, घरी दुर्गाचे घट मी मांडीना. हार फुलांचा तुला मी वाहिना, हार फुलांचा तुला मी वाहिना, तुझी पालखी गावात मिरवीना, तुझी पालखी गावात मिरवीना. 8 दिवसाच्या मंगळवारी, 8 दिवसाच्या मंगळवारी, तुझा उपवास करीन मी भारी, तुझा उपवास करीन मी भारी. तुझी ओटी मी श्रद्धेने भरीना, तुझी ओटी मी श्रद्धेने भरीना, तुझी पालखी गावात मिरवीना, तुझी पालखी गावात मिरवीना. 8 दिवसाच्या शुक्रवारी, 8 दिवसाच्या शुक्रवारी, भक्त येतील तुझ्या दारी, भक्त येतील तुझ्या दारी. तुझा जोगवा मागेन, तुझा जोगवा मागेन, तुझी पालखी गावात मिरवीन, तुझी पालखी गावात मिरवीन, तुझी पालखी गावात मिरवीन. अशी ही भगवती दागदागिन्यांनी नखशिखांत नटली आहे व ती भक्ताला दर्शन देण्यास येत आहे. तेव्हा तिच्या पायातील छुमछुम म्हणून ऐकूया. पैंजणाचा नाद झाला कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग. पैंजणाचा नाद आला गोड कानी ग, पैंजणाचा नाद आला गोड कानी ग, उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग. पिवळी साडी पिवळी चोळी अंगी नेसुनी, पिवळी साडी पिवळी चोळी अंगी नेसुनी, सौभाग्याचे सारे साज गळा घालुनी, सौभाग्याचे सारे साज गळा घालुनी, कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग, कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग.
दिसले कोण आली ग हिरवा रंग अति कुलवी कुलवी सुंदर हिरवा रंग अति कुलवी कुलवी सुंदर हिरवा चुडा हाती भाणी लाल सिंदूर हिरवा चुडा हाती भाणी लाल सिंदूर जय भवानी तुळजापूरची दारी आली ग जय भवानी तुळजापूरची दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग 18 हाती नाना शस्त्रे पायी पैंजण 18 हाती नाना शस्त्रे पायी पैंजण कमरेला ग कंबर पट्टा शोभतो छान कमरेला ग कंबर पट्टा शोभतो छान वणीगडाची सप्तशृंगी दारी आली ग वणीगडाची सप्तशृंगी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग मुठी तांबूल भाडी मळवट भरुनी मुठी तांबूल भाडी मळवट भरुनी शिरावरती मुकुटल्याली विश्वाची जननी शिरावरती मुकुटल्याली विश्वाची जननी माहूरगडची रेणुका माता दारी आली ग माहूरगडची रेणुका माता दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसले कोण आली ग गणरायाला मोदक अत्यंत प्रिय आहे, परंतु त्याची चंचल सोंड इतरस्त हालत आहे. त्यामुळे भक्ताला मोदकाचा घास भरवताना गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोदकाचा घास तुला भरवू कसा रे. गजानना सोंड तुझी हलवू नको रे गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोदकाचा घास तुला भरवू कसा रे मोदकाचा घास तुला भरवू कसा रे गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना हो गजानना तुला बसायला देते चंदनाचा पाट तुला बसायला देते चंदनाचा पाट तुझ्या उत्सवाचा केला आम्ही मोठा थाट तुझ्या उत्सवाचा केला आम्ही मोठा थाट धूप करा दीप करा नैवेद्य करा रे धूप करा दीप करा नैवेद्य करा रे मोदकाचा घास तुला भरवू कसा रे मोदकाचा घास तुला भरवू कसा रे गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना हो गजानना तुझ्या एका सोंडेचे रूप किती छान तुझ्या एका सोंडेचे रूप किती छान तुझ्या एका हातात शोभे केवढचे पान तुझ्या एका हातात शोभे केवढचे पान बालचंद्र वक्रतुंड एकदंत रे बालचंद्र वक्रतुंड एकदंत रे मोदकाचा घास तुला भरवू कसा रे मोदकाचा घास
घास तुला भरवू कसा रे गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना हो गजानना सर्व देवाधिकांचा तूच सूत्रधार सर्व देवाधिकांचा तूच सूत्रधार मंगल कार्याचा रे तुला असे अधिकार मंगल कार्याचा रे तुला असे अधिकार विघ्नेश्वरा वक्रतुंड मोरेश्वरा रे विघ्नेश्वरा वक्रतुंड मोरेश्वरा रे मोदकाचा घास तुला भरवू कसा रे मोदकाचा घास तुला भरवू कसा रे गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना हो गजानना विठ्ठल हे सर्व महाराष्ट्राचं आराध्य दैवत. त्याला प्रेमानं विठू माऊली म्हणतात. भगवंताला माऊलीच्या रूपात पाहताना भक्ताला खूप आनंद होतो. संसारामध्ये अडकलेला भक्त त्याचं दर्शन घेताना त्याचा धावा करताना म्हणतोय, धाव विठ्ठला पाव विठ्ठला येऊ कशी एक वेळ पंढरीला. वारीचा जो आपला महाराष्ट्राची परंपरा वारीची जी आहे, त्या वारीमध्ये लहान थोर गृहिणी सर्वच सामील होतात. पंढरपूरला विठोबाचं दर्शन घेतल्यानंतर मनशांती मिळते. म्हणून भक्त म्हणतोय, धाव विठ्ठला पाव विठ्ठला येऊ कशी एक वेळ. धाव विठ्ठला पाव विठ्ठला धाव विठ्ठला पाव विठ्ठला येऊ कशी एक वेळ पंढरीला येऊ कशी एक वेळ पंढरीला. कटेवरी हात तुझे विटेवरी उभा कटेवरी हात तुझे विटेवरी उभा नाही पाहिली मी देवा पंढरीची शोभा नाही पाहिली मी देवा पंढरीची शोभा पूर्ण नाही झाली इच्छा शामनाची पूर्ण नाही झाली इच्छा शामनाची मन माझे रंगले रंग झाले तुझ्या नामा मन माझे रंगले रंग झाले तुझ्या नामा. धाव विठ्ठला पाव विठ्ठला धाव विठ्ठला पाव विठ्ठला येऊ कशी एक वेळ पंढरीला येऊ कशी एक वेळ पंढरीला. मनामध्ये येते माझ्या भेट तुझी घ्यावी मनामध्ये येते माझ्या भेट तुझी घ्यावी आहे देवा आयुष्याची तुझ्या हाती चावी आहे देवा आयुष्याची तुझ्या हाती चावी.
सांग मजला याची वेळा स्वस्त कार्य बसला सांग मजला याची वेळा धाव विठ्ठला पाव विठ्ठला धाव विठ्ठला पाव विठ्ठला येऊ कशी एक वेळ पंढरीला येऊ कशी एक वेळ पंढरीला मुखामध्ये येते देवा नाम सदा घेता मुखामध्ये देवा तुझे नाम सदा घेता भूक आणि दारिद्र्य हे नाही उरले आता भूक आणि दारिद्र्य हे नाही उरले आता कवी देवीदासांचे हे वंदन नाथा कवी देवीदासांचे हे वंदन नाथा तूच तारणारा मारणारा विठुराया तूच तारणारा मारणारा विठुराया धाव विठ्ठला पाव विठ्ठला धाव विठ्ठला पाव विठ्ठला येऊ कशी एक वेळ पंढरीला येऊ कशी एक वेळ पंढरीला येऊ कशी एक वेळ पंढरीला आधुनिक काळातील श्रेष्ठ गुरु म्हणून सद्गुरू म्हणून श्री स्वामी समर्थांची उपासना करणारा वर्ग महाराष्ट्रात खूप मोठा आहे. स्वामी भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात, त्याची संकट दूर करतात. स्वामींचं एक वचन आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ऐकूया त्यांचं भजन. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ शेरी खेडे ग्रामी अवतरले ब्रह्मा शेरी खेडे ग्रामी अवतरले ब्रह्मा अक्कलकोट स्वामी देह रूप नाम अक्कलकोट स्वामी देह रूप नाम या नामाचे नाम घेऊया या नामाचे नाम घेऊया स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ करुणाघन मायेचा भक्तगण भिजले करुणाघनेचा भक्तगण भिजले अमृतामध्ये जगावे गळ्या सर्व नाहले अमृतामध्ये जगावे गळ्या सर्व नाहले अमृतात या नाता ना हो अमृतात या नाता ना हो तो समर्थ श्री स्वामी समर्थ
समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ उदी लावता मठात येऊन चित्ताला शांती उदी लावता मठात येऊन चित्ताला शांती नाम समर्थांचे जपतो नित्य एकांती नाम समर्थांचे जपतो नित्य एकांती जनातही मनातही जनातही मनातही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ अपराधाला घालून कोटी जवळी माये अपराधाला घालून कोटी जवळी माये वत्सलतेचा वारा आला दिशातून वाहे वत्सलतेचा वारा आता दिशातून वाहे गजर करूया नामाचा हो गजर करूया नामाचा हो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ म्हणा भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ महाराष्ट्राला संतांची परंपरा खूप मोठी आहे. संतांनी आपल्या भक्तीचं बीज समाजात रोवून समाजाची उन्नती कशी होईल, समाज चांगल्या मार्गाने कसा जाईल याकडे लक्ष दिलं. त्यासाठी काही संतांनी अभंगाची रचना केली, काहींनी ओवीबद्ध असे ग्रंथ तयार केले. संत एकनाथ महाराज हे या सर्वांच्यापेक्षा वेगळे होते, कारण त्यांनी अनेक गवळणी लिहिल्या आणि त्यातून भगवंताची उपासना कशी करता येईल हे आपल्यापुढे मांडलं. आपण जी आता गवळण ऐकणार आहोत ती पांडुरंगाचा सखा नामदेव महाराजांची आहे. एकनाथांनी जरी गवळणी लिहिल्या असल्या तरी अनेक संतांनी सुद्धा गवळणींची रचना केलेली आहे. या ठिकाणी आपण जी गवळण ऐकणार आहोत ती संत नामदेव महाराजांची आहे. दही घ्या दही आलीबाई गवळण. दही घ्या दही आलीबाई गवळण. ऐकूया. घ्या दही आलीबाई गवळण दही घ्या दही आलीबाई गवळण माझं दही आय साईच माझं दही आय साईच असं नाही चालायचं असं नाही चालायचं दही आणलंय मी बिगर पाण्याचं 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 यमुना तीरी निघाली गवळण यमुना तीरी निघाली गवळण झुण झुण वाजती पैंजण झुण वाजती पैंजण नाही कृष्णाला घाबरायचं नाही कान्याला घाबरायचं दही आणलंय मी बिगर पाण्याचं 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 पेंड्या सुदामा कुठे हाय जोडी पेंड्या सुदामा कुठे हाय जोडी बलराम आलाय शिदोरी घेऊन बलराम आलाय शिदोरी घेऊन नाही कृष्णाला घाबरायचं नाही कान्याला घाबरायचं
विसरायचं, नाही हरीला विसरायचं. दही आणलंय मी बिगर पाण्याचं, दही आणलंय मी बिगर पाण्याचं, दही आणलंय मी बिगर पाण्याचं, दही आणलंय मी बिगर पाण्याचं. आम्ही या कार्यक्रमाची सांगता भैरवीनं करत आहोत. ज्या दत्तात्रयांना गायन खूप आवडतं त्याबद्दल एक कवी म्हणतो, जिथे भक्तीने गायन चाले, वीणा झंकारती, तेथे दत्तात्रय राहती. दत्त महाराजांना संगीत अतिशय प्रिय. संगीताच्या माध्यमातूनही आपण दत्तांना प्रसन्न करून घेऊ शकतो. म्हणून या कार्यक्रमाची सांगता भैरवीचे स्वर छेडून करूया. तत्पूर्वी हिंदवी रेडिओ यांनी आम्हाला या ठिकाणी भजन सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल सरस्वती महिला भजनी मंडळ यांच्यामार्फत आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. ऐकूया भैरवी. श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, नामासाठी त्वरा करा, नामासाठी त्वरा करा. श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. या नामाची महती अमृत गवसे हाती, या नामाची महती अमृत गवसे हाती. जन्माच्या या कुंभामधुनी, जन्माच्या या कुंभामधुनी, कृपा सिंधू हा पूर्ण करा, कृपा सिंधू हा पूर्ण करा. श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्वास होऊ दे चिपळ्या, हृदय होऊ दे वीणा. श्वास होऊ दे चिपळ्या, हृदय होऊ दे वीणा. कृपादृष्टीचे तेज घेऊनी, कृपादृष्टीचे तेज घेऊनी, शांती सुखाचा पूर धरा, शांती सुखाचा पूर धरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. चैतन्याच्या ठाई गुरुविना कोणी नाही, चैतन्याच्या ठाई गुरुविना कोणी नाही. मेघ सांगतो वत्सलतेचा, मेघ सांगतो वत्सलतेचा. जन्मच सारा चिंब करा, जन्मच सारा चिंब करा. श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा.
सत्यगुणांच्या क्षितिजावरती सत्यगुणांच्या क्षितिजावरती आनंदाचे रंग भरा आनंदाचे रंग भरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामासाठी त्वरा करा नामासाठी त्वरा करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार, मी सौ सुचेता मारुलकर. खरं तर हा भजनी ग्रुप आम्ही 6 जणींनी अगदी छंद म्हणून तयार केला होता. आणि वैदेही माझी मैत्रीण तिने सगळं ह्याचं गुरुत्व घेतलं होतं की सगळं मी शिकवीन, तुम्ही फक्त येत जावा रेग्युलर. आणि आज 6 जणींचा ग्रुप आमचा 11 जणींच्यापर्यंत येऊन पोचलेला आहे. आणि मुख्य म्हणजे आज हिंदवी स्टेशनवर रेकॉर्डिंग होतो आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे ते 6 जणीपासून आज रेकॉर्डिंगपर्यंतची ही झेप खूप मोठी असं मला वाटतं. धन्यवाद. हिंदवी रेडिओ मैत्रजीवांचे यांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात भजनदीप या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण आनंद घेतलात सरस्वती भजनी मंडळ यांनी सादर केलेल्या भजनांचा. तर ऐकत रहा हिंदवी रेडिओ 89.6 मैत्रजीवांचे.